हॅलो फ्रेंड्स, मी अनुराधा बंदिष्टे, नुपूर बंदिष्टेची आई. मला भातुकली शाळेबद्दल एक रिव्ह्यू द्यायचा आहे. एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही नुपूरला गेल्या वर्षी भातुकलीमध्ये एनरोल केलं. भातुकली मुळात हे नावच इतकं ॲप्ट आहे की लहान मुलं जे खेळतात, त्यांचं वय जे असतं, आपण जे लहानपणी खेळलेलो आहे भातुकली, ते इतकं परफेक्ट हे आहे. आणि अशा ठिकाणी आपल्या मुलीला शिकण्यासाठी पाठवणं हे खूपच छान आहे. प्लस नाव आहे तसंच त्यांचं कामही आहे, हे मी सांगू इच्छिते. कुठलंही आपली रिच्युअल असो, आपला सण असो, त्याबद्दल इतकं छान त्यांच्यावर संस्कार केले जातात, त्यांना माहिती दिली जाते. कुठलीही म्हणजे वटपौर्णिमा असो, त्यांच्याशी काही त्यांचा संबंध नाही, पण त्यांना गोष्टी स्वरूपात त्या ह्याची माहिती दिली जाते. परत त्या पर्टिक्युलर गोष्टीचं किंवा रिच्युअलचं ट्रॅडिशन, कपडे, त्याच्यामागचं खाणं, त्याच्यामागची स्टोरी ही काय आहे हे इतकं चांगलं समजावलं जातं. ते प्लस तिथे असलेले खेळ, म्हणजे ती नुसतं पाळणाघर नसून लर्निंग सेंटर आहे असं मला वाटतं. तिथले खेळ, तिथल्या ॲक्टिव्हिटीज, सायन्सशी रिलेटेड, आजकालच्या नवीन घटनेशी रिलेटेड. म्हणजे मध्यंतरी जेव्हा आपल्या इथे इमर्जन्सीचं हे सांगितलं गेलं होतं, तर त्यांना त्याची पण माहिती दिली की अलार्म वाजला की काय करायचं. माझी मुलगी घरी येऊन ते प्रॅक्टिस करत होती. खुर्चीखाली भोंगा वाजला तर ती खुर्चीखाली जाऊन लपली. एवढ्या लहान वयात ह्या सगळ्या गोष्टी माहिती होणं हे खूप छान आहे असं मला वाटतं. आणि आय एम व्हेरी हॅपी टू सेंड नुपूर इन अ व्हेरी गुड लर्निंग सेंटर. मी त्याला स्कूल म्हणणार नाही, लर्निंग सेंटर म्हणेन, कारण तिथे खूप चांगल्या गोष्टी आपल्या मुलांवर एम्बाईब केल्या जातात. आजकाल धकाधकीच्या आयुष्यात पेरेंट्सना थोडं खूप मुश्किल होतं, वर्कलोड असतं ते. त्यामुळे अशा डे केअरला पाठवणं किंवा लर्निंग सेंटरला पाठवणं हे त्यांना जरा जरुरी वाटतं. पण ते लर्निंग सेंटरमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी, म्हणजे आई वडिलांचे हे संस्कार भरून काढतात ते, असं मला वाटतं. थँक्यू सो मच भातुकली.